प्रणाम. आपल्याला कोणी आपली चूक दाखवली की सहसा आपली पहिली प्रतिक्रिया असते, नाही, माझं काहीच चुकलं नाही. तुम्ही इथे चुकलात असं एखाद्या साध्या बाबतीत जरी कोणी आपल्याला म्हटलं तरी लगेच आपल्या आत काहीतरी हलतं, आपण थोडे अस्वस्थ होतो आणि चुकलेलं असतानासुद्धा आपण ताबडतोब उत्स्फूर्तपणे उत्तर देतो की नाही, तसं नाही आहे, किंवा माझा हेतू तसा नव्हता, किंवा तुम्हालाच ते नीट समजलं नाही, माझं काहीच चुकलेलं नाही. बाहेरून पाहिलं तर असं वाटतं आपण फक्त उत्तर देतोय, पण आपल्या आत काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. आपण आपली चूक मान्य करणं टाळतो, यामागे फक्त आपला अहंकार आहे असं सरळ सरळ म्हणणं पुरेसं नाही, तर त्यामागे अजून काहीतरी सूक्ष्म हालचाल होते का हे पाहणं आवश्यक आहे. शांतपणे पाहिलं तर लक्षात येतं की त्या क्षणी आपल्या आत आपली एक स्वतःबद्दलची प्रतिमा काम करत असते. आपण नकळतपणे स्वतःबद्दल काही समज करून ठेवलेले असतात. म्हणजे मी समजदार आहे, माझं नेहमी बरोबरच असतं, किंवा मी सहजासहजी चुकतच नाही, असं एक कुठलं तरी चित्र नकळतपणे आपण स्वतःबद्दल तयार करून ठेवलेलं असतं. हे चित्र, ही प्रतिमा आपण जाणीवपूर्वक तयार केलेली नसते. ती हळूहळू वर्षानुवर्षांच्या अनुभवातून तयार झालेली असते. आणि इतकंच नाही तर आपण त्या प्रतिमेशी इतके जोडले जातो, इतके एकरूप होतो की नंतर ती प्रतिमाच आपली खरी ओळख आहे असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणूनच चूक मान्य करणं हे फक्त एखाद्या विशिष्ट कृतीबद्दल नसतं, ते आपल्या आत तयार झालेल्या प्रतिमेला स्पर्श करत असतं, त्याच्याशी संबंधित असतं. म्हणून जेव्हा कोणी म्हणतं तुमची चूक झालेली आहे, तेव्हा खरं म्हणजे ती व्यक्ती एखाद्या विशिष्ट कृतीबद्दल बोलत असते. पण आपल्याला ते तसं वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की आपली चूक दाखवली म्हणजे आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरच प्रश्न उभा झालेला आहे. कारण आपण आधीच स्वतःबद्दल एक ठराविक प्रतिमा तयार केलेली असते, आणि जेव्हा आपली चूक दाखवली जाते त्या क्षणी ती प्रतिमा हलते, डळमळते आणि आपण अस्वस्थ होतो. ही अस्वस्थता आपली चूक दाखवल्यामुळे येत नाही, ती आपण आपल्या आत स्वतःबद्दल जी प्रतिमा धरून ठेवलेली आहे तिला लागणाऱ्या धक्क्यामुळे येते. आणि म्हणून आपली अशी कोणी चूक दाखवली की आपण लगेच काय करतो? आपण लगेच चूक नाकारतो, स्वतःचं समर्थन करतो, काहीतरी कारणं देतो. बाहेरून पाहिलं तर असं वाटतं की आपण आपली बाजू मांडतोय. असं वाटतं की खरं काय आहे, सत्य काय आहे ते आपण स्पष्ट करतोय. पण जर थोडं शांतपणे आणि प्रामाणिकपणे पाहिलं तर लक्षात येतं की हे सगळं फक्त खरं सांगण्यासाठी किंवा सत्य शोधण्यासाठी नसतं. त्या क्षणी आपला मुख्य हेतू असतो आपल्या आत तयार झालेल्या स्वतःबद्दलच्या प्रतिमेला वाचवणं. म्हणजे आपली प्रतिक्रिया ही खरं सांगण्यासाठी किंवा सत्य शोधण्यासाठी कमी आणि आपल्या स्वतःच्या प्रतिमेला टिकवून ठेवण्यासाठी जास्त असते. कधीकधी आपण चूक मान्य करतोही, पण ती चूक मान्य करणं फक्त वरवरचं असतं. बाहेरून आपण म्हणतो हो माझी चूक झाली, पण आतून ती मान्य करणं पूर्ण नसतं. आत अजूनही काहीतरी चालूच असतं. आपण स्वतःलाच काहीतरी समजावत असतो की परिस्थिती तशी होती, किंवा माझा हेतू चुकीचा नव्हता, असं काहीतरी स्वतःचं समर्थन आतल्या आत सुरू असतं. म्हणजे बाहेरून आपण चूक मान्य करतोय असं दिसतं, पण आतून चूक मान्य करायला आपण पूर्णपणे तयार नसतो. कारण चूक मान्य करायची तर आपल्याला आपल्या त्या आतल्या प्रतिमेला पूर्णपणे सोडावं लागतं. आपल्या प्रतिमेला पूर्णपणे सोडावं लागतं, म्हणूनच स्वतःला पूर्णपणे चूक ठरवणं आपल्या मनाला जड जातं. यात अजून थोडं पुढे जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की आपल्याला चूक मान्य करणं कठीण वाटतं, कारण
त्यामागे एक सूक्ष्म भीती काम करत असते. जर आपण चूक मान्य केली तर याचा अर्थ आपण इतरांपेक्षा कमी आहोत, आपण अपूर्ण आहोत, किंवा आपण चूक मान्य केली तर इतर लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील, अशी भीती आपल्याला वाटत असते. ही भीती उघडपणे दिसत नाही, पण ती आत शांतपणे चालू असते. आणि त्याचा परिणाम असा होतो की चूक मान्य करणं म्हणजे फक्त एखादी गोष्ट स्वीकारणं इतकंच राहत नाही. चूक मान्य करणं म्हणजे जणू आपण स्वतःलाच कमी लेखत आहोत, स्वतःलाच एक प्रकारे धक्का देत आहोत असं वाटायला लागतं. आता एका बाजूला हे सगळं जरी खरं असलं तरी याची एक दुसरी वेगळी बाजू पण आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे कधीकधी आपण एकटे असतो, शांत असतो, आणि त्या शांत क्षणी आपल्याला ती जुनी गोष्ट आठवते. ज्या बाबतीत आपल्याला कोणीतरी चूक म्हटलेलं होतं ती गोष्ट आपल्याला आठवते. आणि आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतं की खरंच तिथे आपली चूक झाली होती. आपण आपली चूक मान्य करतो, कारण त्यावेळी आपण एकटे असतो, शांत असतो, आणि त्यावेळी आपल्याला कुणासमोर काही सिद्ध करायचं नसतं. त्यामुळे चूक मान्य करणं तितकं अवघड वाटत नाही. त्यावेळी आपल्याला कोणतीही प्रतिमा टिकवायची नसते. त्यावेळी आपल्याला कोणाच्याही नजरेत स्वतःला योग्य ठरवण्याची गरज भासत नसते. त्यामुळे आपल्या आतला विरोध कमी होतो आणि चूक मान्य करणं अगदी सहज आणि सोपं होतं. ही बाजू जर लक्षात घेतली तर मग आपल्या विचारांची दिशाच बदलते. मग चूक मान्य करावी की नाही हा प्रश्नच राहत नाही, कारण आता आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागतं की मुद्दा चूक मान्य करण्याचा नाहीच. खरा प्रश्न आहे, आपण स्वतःबद्दल कोणती प्रतिमा तयार करून बसलो आहोत, आणि त्या प्रतिमेला काही झालं, तिला धक्का लागला, ती तुटली, तर त्याची भीती आपल्यात किती खोलवर आहे. म्हणजेच आपलं लक्ष चूक मान्य करण्यावरून हटून त्या आपल्या आतल्या प्रतिमेकडे आणि तिच्याशी संबंधित असलेल्या भीतीकडे वळतं. म्हणून आपल्याला इथे फक्त इतकंच पाहायचं आहे की पुढच्या वेळी अशी परिस्थिती आली, आपली कोणी चूक दाखवली आणि आपल्या आत लगेच समर्थन सुरू झालं, काहीतरी उत्तर देण्याची उर्मी आली, तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडं थांबून त्या हालचालीकडे आपल्याला पाहता येईल का? आपल्याला पाहता येईल का की ही घाई नेमकी कशासाठी आहे? आपण काय वाचवण्याचा प्रयत्न करतोय? आपण फक्त चूक टाळतोय की स्वतःबद्दलच्या एखाद्या ठराविक प्रतिमेला धरून बसलोय, तिला वाचवतोय? म्हणजे इथे काही बदलायचं नाही, फक्त त्या क्षणी आपल्या आत नेमकं काय चाललेलं आहे ते शांतपणे पाहायचं आहे. उत्तरं शोधायची नाहीत, काही निष्कर्ष काढायचे नाहीत. फक्त आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रतिक्रिया न देता त्या प्रतिक्रियेकडेच शांतपणे पाहायचं आहे. कारण कधीकधी स्वतःकडे असं साधं पाहणंच हळूहळू आणि शांतपणे आपल्या मनात आमूलाग्र बदल घडवून आणतं, कोणताही विशेष प्रयत्न न करता. प्रणाम. धन्यवाद.